सुपेकरांचा आमचा काहीही संबंध नाही. सुपेकर आमच्या केसमध्ये नाहीत. आमची केस आहे पोलीस स्टेशनला. सुपेकर आहेत जेलचे. पण आमचा कधी त्यांच्याशी संपर्क संबंध काय असायचं कारणच नाही. आणि गायकवाडांना जेलमध्ये बसून आता दुसरं काय करणार आहे, अशा तक्रारी करायची त्यांची जुनी सवय आहे. माजी आमदार दीपक आबा साळुंखे आपल्या सोबत आहेत. दीपक आबांच्या मुलीचं मुक्ताचं 2017 साली लग्न झालं होतं गणेश गायकवाड सोबत आणि त्यानंतर अतिशय अमानुष छळवणुकीचा प्रकार घडला. अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मात्र आता त्यावेळी गणेश गायकवाड, त्याचे वडील नाना गायकवाड यांना अटक झाल्यानंतर आरोप होतो आहे की नाना गायकवाड आणि गणेश गायकवाडकडून 500 कोटी रुपये मागण्यात आले दीपक साळुंखे यांनी सुपेकरांच्या मार्फत. दीपक आबा, काय ह्या सगळ्याबद्दल म्हणाल तुम्ही? नाही, पहिल्यांदा मी तर एवढं सांगेन की मी माझ्या मुलीचा जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झालो. आता हे पैसे प्रकरण काय आहे मी टीव्हीवरच बघतोय. वास्तविक पाहता पोलीस खात्यानं आमच्या मुलीच्या प्रकरणामध्ये आम्हाला मनापासूनची मदत केली या सगळ्या बाबतीमध्ये. आणि आज सुद्धा माझ्या मुलीच्या जीविताला वगैरे धोका आहे. पण आज आम्ही आपल्या न्यायदेवतेवर, त्याचबरोबर शासनावर आमचा विश्वास असल्यामुळे आणि परमेश्वरावर यामधनं माझी मुलगी बाहेर पडेल असं मला वाटतं. नाही, जो आरोप करण्यात आलाय कोर्टामध्ये, जी याचिका आहे गायकवाडांच्या वकिलाकडून की तुम्ही गायकवाडांना 500 कोटी रुपये मागितले जालिंदर सुपेकर यांच्या मार्फत आणि जालिंदर सुपेकर त्यासाठी अमरावतीला, ज्या ठिकाणी गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड बंदिस्त आहेत, त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं. असं काही तुमचं झालं बोलणं? मग आमचं आणि सुपेकरांचं काही बोलणं झालेलं नाही. माझ्या केसमध्ये सुपेकरांचा काही संबंधच नाही. सुपेकरांचा आमच्या केसच्या बाबतीत संबंध नाही. आणि गायकवाडांना त्यांच्या आयुष्यभर लोकांच्यावर तक्रारी करायची त्यांची सवय आहे. एवढंच मी याबाबत सांगेन. तुमच्या मुलीच्या बाबतीत जो प्रकार घडला, तर सुरुवातीला कुठल्याही वडिलांना वाटतं की आपल्या मुलीचा संसार पुढे चालावा, पण हे शक्यच नाही झालं. काय नक्की झालं होतं? हे बघा, हे सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, सगळ्या जगाच्या समोर आलेल्या आहेत. आम्ही खूप प्रयत्न केला, परंतु ही सगळी गायकवाड मंडळी अतिशय क्रूर माणसं आहेत. यांचा इतिहास रामायण महाभारत आजपर्यंत तुमच्या मीडियानं अनेक वेळेला पुढे दिलेला आहे. काय घडलं, कुठल्या ज्योतिषाला त्यांनी गाठलं, किती अमानुषपणानं तिचे सगळे हाल केले. आणि एवढंच की आमचं नशीब दैव बलवत्तर होतं. ज्योतिषाच्या सांगण्यावरून हे छळ करायचं. हा, असं पुन्हा निदर्शनाला आलं. पैसे मागायचे. आता लग्नात बिग्नात सगळा मोठा खर्च केलेलाच आहे सगळ्या गोष्टीचा. पण वारंवार त्यांची ती प्रवृत्ती जे आगवणे कुटुंबामध्ये घडलं त्याच्याही पेक्षा क्रूर हे घडलं. पण ती बिचारी आमची आगवणे कुटुंबातली कन्या, तिला ते असह्य झालं आणि तिनं जगाचा निरोप घेतला. खरं तर ह्या सगळ्या मुलींनी लढायला पाहिजे होतं. माझ्या मुलीनं मारहाण व्हायची, चटके दिले जायचे, म्हणजे हे सगळं गायकवाडांचं जे आहे काय नक्की? गायकवाडांनी अमानुषपणानं तिचे हाल केले. तिथं सगळ्या गोष्टी डिटेल सांगणं मला बरोबर नाही. हे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. परंतु यामध्ये तुमचं आणि सुपेकरांचं बोलणं झालं होतं की तुम्ही 500 कोटी रुपये सुपेकरांमार्फत मागितले. सुपेकरांचा आमचा काहीही संबंध नाही. सुपेकर आमच्या केसमध्ये नाहीत. आमची केस आहे पोलीस स्टेशनला. सुपेकर आहेत जेलचे. पण आमचा कधी त्यांच्याशी संपर्क संबंध काय असायचं कारणच नाही. आणि गायकवाडांना जेलमध्ये बसून आता दुसरं काय करणार आहे, अशा तक्रारी करायची त्यांची जुनी सवय आहे. आता काही तुम्ही ऍक्शन घेणार आहात काय? नाही, काय आमचा मी तुम्हाला सांगितलं का, न्यायदेवतेवर, शासनावर आमचा विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय अजितदादा असतील, माननीय मोठे साहेब असतील, ह्या सगळ्या मंडळींनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून माझ्या मुलीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी तुम्ही भेटला होता या सगळ्या मंडळींना? सगळ्यांना भेटला होता आणि हे सगळं मांडलं होतं की तुमच्या मुलीबद्दल किती वाईट प्रकार घडले. माझ्या मुलीनंच या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, आदरणीय दादा होते, आदरणीय मोठे साहेब होते. ह्या सगळ्यांना भेटलो आणि त्यावेळेला त्यांनी सगळीकडे शासनाला जसं आता सूचना दिलेल्या आहेत तशा सूचना दिल्या. पण या आगवण्यापेक्षा आम्ही नशिबान होतो की आमची मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. धन्यवाद आबा. तर आपण पाहिलं एका वडिलांकडून त्यांच्या मुलीवरती जो ओढवलेला प्रसंग आहे तो सांगण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न होता कारण जे सांगितलं दीपक आबा साळुंखेंनी त्याहून कितीतरी अधिक पटीने क्रूरता त्यांच्या मुलीला भोगावी लागलेली आहे. गायकवाडांचा जो इतिहास आहे तो सगळ्यांच्या समोर आहे आणि तो इतिहास थोडासा मागे जाऊन जर पाहिला तर सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.